नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये का अडकले आहेत? आज आपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत. अनेक पात्र लाभार्थ्यांना या निधीची खरोखरच आतुरतेने प्रतीक्षा आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट या समस्येच्या मुळाशी जाऊया. आता सध्या सर्वांच्या मनात एकच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे नेमके का अडकले आहेत. अनेक पात्र अर्जदारांच्या मनात हीच एक चिंता सतत घोळत आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधणं आता अत्यंत गरजेचं बनलं आहे. तर हे अडकलेले 3,000 रुपये आणि या समस्येची व्याप्ती नेमकी काय आहे ते पाहूया. इथे एक खूप मोठा विरोधाभास दिसतोय. एका बाजूला सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे अधिकृतरित्या जमा करायला सुरुवात केलीये, पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनेक लाभार्थ्यांची बँक खाती अद्यापही पूर्णपणे रिकामी आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे काहींच्या खात्यात तर चक्क जानेवारीपासूनच कोणतीही रक्कम जमा झालेली नाहीये. हे सगळं चित्र खूपच गोंधळात टाकणारं आहे. आणि याच रिकाम्या बँक खात्यांचा थेट परिणाम काय होतोय? तर सध्या जिल्हाधिकारी आणि महिला व बालविकास कार्यालयांसमोर अक्षरशः जत्रा भरल्यासारखे महिलांची मोठी गर्दी जमत आहे. ही गर्दी केवळ पैशांसाठी नाही, तर आमच्या खात्यात पैसे का आले नाहीत या साध्या पण अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जमली आहे. लोकांच्या मनातील चिंता आणि धाकधूक यावरून स्पष्टपणे दिसून येते. पण मग या विलंबाचे मुख्य कारण काय आहे? कोणते अडथळे येत आहेत ते समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर पैसे न येण्यामागे ही 4 प्रमुख प्रशासकीय आणि तांत्रिक कारणं असू शकतात. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं नसणं. दुसरं कारण खात्यावर डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण सुविधा सुरू नसणं. तिसरी गोष्ट म्हणजे मूळ अर्जामध्येच नकळत एखादी चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता. आणि चौथं कारण बँकेचं केवायसी अपूर्ण असणं. या 4 पैकी एका जरी गोष्टीत त्रुटी असेल तरी खात्यात रक्कम अडकू शकते हे नक्की. आता यात डीबीटी हा शब्द वारंवार समोर येतो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही अशी एक सिस्टम आहे ज्याद्वारे सरकारी निधी थेट नागरिकांच्या बँक खात्यात जमा केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हा एक सरकारी महामार्ग आहे आणि जर हा मार्गच बंद असेल तर पैसे खात्यात पोचणार कसे? म्हणूनच ही सुविधा सक्रिय असणं अत्यंत अनिवार्य आहे. बरं, तांत्रिक अडचण तर समजली, पण आता यावर तातडीचे उपाय काय आहेत? या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी एक अतिशय सोपी 4 टप्प्यांची कृती योजना आहे, जी स्थानिक बँकेत जाऊन लगेच पूर्ण करता येईल. सर्वात आधी खातं आधारशी जोडले की नाही याची खात्री करा. त्यानंतर खात्यावर डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्या. तिसरं काम म्हणजे आपली केवायसी कागदपत्रे बँकेत अपडेट करा. आणि शेवटी मूळ अर्जात भरलेली माहिती एकदा पुन्हा तपासून पहा. हे एवढे टप्पे पूर्ण केले की बहुतांश तांत्रिक अडचणी चुटकीसरशी दूर होतील. यानंतरचे पुढील महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया. एकदा का या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. सरकारचं एक अत्यंत आश्वासक असं अधिकृत विधान आलंय. सरकारकडून पुढील काही दिवसात उर्वरित खात्यांमध्ये पैसे जमा होतील, कृपया घाबरू नका. हे अगदी स्पष्ट करतं की तांत्रिक त्रुटी दूर होताच हा प्रलंबित निधी अगदी सुरक्षितपणे जमा होईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. हा निधी पूर्णपणे सुरक्षित आहे. याच एका आश्वासक माहितीसोबत आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न: पुढील हप्त्यासाठी बँक तपशील पूर्णपणे अद्ययावत आहेत का? भविष्यात अशा योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना मिळवायचा असेल तर आपली कागदपत्रे कायम अपडेटेड ठेवणं हीच सर्वात उत्तम रणनीती आहे. काय मग, आपले तपशील अद्ययावत आहेत ना? विचार नक्की करा.